गुरसाळे पंचायत समिती गणातून दत्तात्रय विठोबा शेळके यांनाच वाढता पाठिंबा। जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून माळशिरस तालुक्यात खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे आरोग्यदूत दमदार माजी आमदार रामभाऊ सातपुते यांच्या माध्यमातून कित्येक वर्षापासून प्रलंबित असणाऱ्या विविध विकास कामांना प्राधान्य देत रामभाऊ सातपुते यांनी माळशिरस तालुक्यातील विकासाचा गाडा पुढे नेण्याचं काम हे माजी आमदार रामभाऊ सातपुते यांनी केलं आहे। महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र राज्याचे पंचायत राज, ग्रामविकास तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून व माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर यांना सोबत घेऊन माजी आमदार रामभाऊ सातपुते यांनी हजारो कोटींचा निधी खेचून आणून माळशिरस तालुक्याचा सर्वांगीण विकास साधला आहे। जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुरसाळे पंचायत समिती गणातून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून गुरसाळे पंचायत समिती गणातून निवडणुकीला सामोरे जाणारे भाजपचे उमेदवार दत्तात्रय विठोबा शेळके यांनी देखील गुरसाळे पंचायत समिती गणातील संपूर्ण गावामध्ये देखील या सर्व नेते मंडळींच्या मार्गदर्शनाखाली व रामभाऊ सातपुते यांच्या माध्यमातून विविध प्रकारच्या विकास कामांची विकासाची गंगा सर्वसामान्य तळागाळातील वाड्या वस्त्यांवरील लोकांपर्यंत नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचं काम या सर्व नेते मंडळींच्या माध्यमातून केलं आहे। परंतु कोरोना काळामध्ये कोरोना योद्धा म्हणून सर्वसामान्य लोकांना मोफत जेवण व अन्नधान्य देण्याचं काम खऱ्या अर्थानं जर कुणी केलं असेल तर ते म्हणजे दत्तात्रय विठोबा शेळके यांनी केलं आहे। अनेक प्रकारच्या अडीअडचणींमध्ये त्यांनी देखील सर्वसामान्य लोकांची सेवा अतिशय तळमळीनं निस्वार्थ केलेली आहे। यामुळेच गुरसाळे पंचायत समिती गणातील गुरसाळे, शिंदेवाडी, देशमुखवाडी, डोंबाळवाडी, हनुमानवाडी, तांबेवाडी, कुरबावी, एकशिव या गावांमधून दत्तात्रय विठोबा शेळके यांना अतिशय प्रचंड असा प्रतिसाद मिळत आहे।